नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. पाहू शकता बघा, तिसऱ्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे. तिसऱ्या हप्त्याच्या वाटप संदर्भात या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. ती माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच पुढे आपण पाहणार आहोत बघा, 3,000 ऐवजी 4,500 रुपये आता त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. बघा, 3,000 रुपयांच्या ऐवजी 4,500 रुपये महिलांना वाटप केले जाणार आहेत. अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. महिलांना 3,000 ऐवजी 4,500 रुपये आता वाटप केले जाणार आहेत. त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, महिला खुश झाल्या. आता बघा, महिला का खुश झाल्या आहेत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. पुढे पाहू शकता बघा, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. ती घोषणा देखील आपण पाहणार आहोत. तर सर्व व्हिडिओ हा जो काही आहे तो सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. व्यवस्थितरित्या तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला पटकन लाईक करा, पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून लाडक्या बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. आता बघा, तिसऱ्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात काय महत्त्वाची माहिती समोर आली आहे ते आपण सर्वात अगोदर या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच पुढे आपण 3,000 ऐवजी 4,500 रुपयांच्या संदर्भात जी काही महत्त्वाची माहिती देण्यात आली ती देखील आपण पाहणार आहोत. 3,000 रुपयांच्या ऐवजी तुम्हाला 4,500 रुपये आता त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. ते देखील आपण पाहणार आहोत. कोणत्या महिलांना हे पैसे मिळतील, कशा पद्धतीने दिले जातील त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओ सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्याने खरी माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता, संपूर्ण माहिती खरी आहे. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी पहा. तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4,500 रुपये. पाहू शकता बघा, थेट खात्यामध्ये 4,500 रुपये आता तुम्हाला जमा होणार आहेत. 3,000 रुपये नाही, 4,500 रुपये आता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती काय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येते. नवनवीन माहिती समोर येते आणि ती माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय, माहिती तुम्हाला देतोय. सर्वच माता भगिनींना, महिलांना पैसे मिळावे हा आपला त्या ठिकाणी हेतू आहे. त्यासाठीच तुम्हाला मी मदत देखील करत असतो. तर सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, पुढची माहिती बघा, ह्या योजनेची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. बघा, ह्या योजनेची जी काही मुदत आहे ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आजची तारीख आहे 11 सप्टेंबर आज आहे. 11 सप्टेंबरला हा व्हिडिओ मी टाकणार आहे. 11 सप्टेंबर आहे. आजपासून 19 दिवस तुमच्याजवळ आहे. तुम्हाला जर अर्ज करायचे बाकी असतील, तुमच्या मैत्रिणी आहेत, कुणी नातलग आहे, त्यांचे अर्ज बाकी असतील, त्यांना फोन लावून विचारून घ्या. जर अर्ज बाकी असतील तर लवकरात लवकर त्यांना अर्ज करायला सांगा. अर्ज करायचा असेल तर कुठे करायचं आहे, अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज त्या ठिकाणी आता करता येईल. पुढे बघा, परंतु ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावे. बघा, अंगणवाडी सेविकांकडूनच तुम्हाला अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी करायचा आहे. पण 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी जमा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बघा, भरपूर महिला आहेत, त्या महिलांना पैशांची वाट तुम्ही पाहतायत. बघा, तुम्ही पैशांची वाट पाहतायत का? कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी लिहून पाठवायचे. ज्या महिला पैशांची वाट पाहतायत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. ठीक आहे. तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, आम्ही पैशांची वाट पाहत आहोत म्हणून, किंवा आम्हाला पैसे मिळाले नाहीत, आम्हाला पैसे मिळाले पाहिजे, किंवा वाट पाहत आहोत, असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पुढे बघा, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. आता जर आपण पुढे पाहिलं, जुलै 2024मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. बघा, ही योजना जुलैपासून सुरू करण्यात आलेली होती. 1 जुलैला त्या ठिकाणी या योजनेची जी काही सुरुवात आहे ती झाली होती. त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते. अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती, परंतु अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही. त्यामुळे महिलांना 31 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी जी काही अर्जाची प्रक्रिया आहे ती अर्जाची तारीख या ठिकाणी वाढवण्यात आली होती. पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता, बघा, ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता त्या महिलांसाठी महत्त्वाची माहिती आपण पाहतो. बघा, ज्यांचा अर्ज मंजूर झाला अशा महिलांच्या खात्यात आता
सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. सप्टेंबरमध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. तिसरा हप्ता वाटप होणार आहे. तिसरा हप्ता जो आहे तुम्हाला याच महिन्यात वाटप होणार आहे. ठीक आहे. आता बघा जर पुढे पाहिलं तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्यांची एकत्रित रक्कम 4,500 रुपये तुम्हाला बघा महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 4,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. बघा 3,000 रुपये तुम्हाला आता मिळणार नाहीत. 3,000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्हाला आता 4,500 रुपये मिळणार आहेत. बघा ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळाले होते, आता तुम्हाला 3,000 रुपये मिळणार नाहीत. तुम्हाला थेट 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. पाहू शकता महिलांच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा होणार आहे. ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत, बघा ज्यांना जुलैमध्ये पैसे मिळाले नाही त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. बघा तुम्हाला एकत्रित पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी 14 ते 19 दरम्यान पहिला हप्ता आला होता. 14 ते 19 नंतर 29 ते 31 दरम्यान दुसरा हप्ता आला होता. अशा पद्धतीने 2 हप्ते या ठिकाणी वाटप झालेत. त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळाले नव्हते, म्हणजेच तुम्हाला 3,000 रुपये मिळाले नव्हते. त्यामुळे आता तुम्हाला 3,000 रुपये वाटप केले जाणार नाहीत. तुम्हाला थेट 4,500 रुपये वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे. तर सर्व महिलांनी ही माहिती लक्षात घ्यायची. तुम्हाला थेट आता 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्यानंतर आता तारीख पाहूया. बघा 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बघा सूत्रांनी दिलेली माहिती आहे 19 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होऊन जातील. तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होऊन जातील. 19 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फक्त वाट पाहिजे. आता 19 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील. म्हणजेच आज जर आपण पाहिले तर आज 11 तारीख आहे. आजपासून जवळपास 8 दिवस तुम्हाला बाकी आहेत पैसे येण्यासाठी तुमच्या अकाउंटला. 8 दिवस, फक्त 8 दिवस तुम्हाला वाट पाहिजे. 8 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जाणार आहेत. सर्व माता भगिनी, सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होतील. सर्वच्या सर्व सांगतोय मी, सर्वच्या सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील 19 सप्टेंबरपर्यंत. ठीक आहे. आता त्यामध्ये कोणकोणत्या महिला आल्यात? ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले होते त्या महिलांना देखील यावेळेस पैसे दिले जाणार आहेत. ज्या महिलांना पैसे मिळाले होते त्या महिलांना देखील दिले जातील. त्या महिलांना अगोदर 3,000 मिळाले होते, आता 1,500 दिले जाणार आहेत. ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना 3,000 रुपये न देता सरकार 4,500 रुपये देणार आहे. 4,500 रुपये त्या महिलांना जमा होणार आहे. ठीक आहे. तर यामुळे आज जर पाहिलं तर बघा या महिलांना, ज्या महिलांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केलेले आहेत, अर्ज मंजूर आहेत, अशा महिलांना 4,500 रुपये थेट वाटले जाणार आहेत. 3,000 न वाटता थेट 4,500 रुपये आता त्या महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्याबाबत आपण जर पाहिलं तर 19 सप्टेंबरला या ठिकाणी सूत्रांची माहिती आहे 19 सप्टेंबरपर्यंत 100% तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील. सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, म्हणजे सरकारने तारीख जाहीर केलेली नाही आहे. परंतु एक अंदाज आपण त्या ठिकाणी बांधू शकतो. पहिला हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी 14 ते 19 दरम्यान आला होता. यावेळेस देखील 14 ते 19 दरम्यान तुमचा जो काही अकाउंटला पैसे आहेत ते जमा होऊन जातील. सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी येऊन जातील. ठीक आहे. पुढे जर आपण पाहिलं तर बघा आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले होते. एका व्यक्तीनं त्यांच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलेलं आहे. तर बघा जे काही गैरप्रकार होत होते ते गैरप्रकार टाळता यावे यासाठी राज्य सरकारने हे महत्त्वाचं जे काही पाऊल आहे ते उचललेलं आहे. त्यामुळे आता अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच करावे लागणार आहेत. ठीक आहे. आता बघा मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून आपण माहिती घेतलेली आहे. पाहू शकता ऑफिशियल अकाउंट आहे त्यांचं, पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स. त्यांनी माहिती दिली शासन आपल्या दारी #शिवसेना घेऊन आली आपल्या घरी. बघा शिवसेनेच्या वतीने संपूर्ण राज्यात राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ आज ठाणे शहरातून करण्यात आला. या अभियानांतर्गत मी स्वतः 15 कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले. तर बघा स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी भेट दिली. पाहू शकता बघा या फोटोंमध्ये तुम्हाला पाहायला मिळते स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी 15 कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या ज्या काही लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी म्हणणं जाणून घेतले. तर अशा पद्धतीची महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली आहे आणि या घोषणेअंतर्गत आता संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 1 कोटी महिलांच्या कुटुंबांपर्यंत या ठिकाणी पोहोचलं जाणार आहे. त्यांच्या ज्या काही अडचणी ते जाणून घेतल्या जाणार आहे. तर महत्त्वाची माहिती होती. सर्वात महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली गेली आहे. त्यासाठी पटकन व्हिडिओला लाईक करा, पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.